नमस्कार. कॉमर्स, आर्ट, सायन्स म्हणजे काय? कॉमर्स केव्हा घ्यावे, आर्ट केव्हा घ्यावे आणि सायन्स केव्हा घ्यावे याविषयी माहिती आपण घेणार आहोत. प्रथम कॉमर्स केव्हा घ्यावे, सायन्स केव्हा घ्यावे आणि आर्ट केव्हा घ्यावे याविषयी माहिती पाहूया. कॉमर्स केव्हा घ्यायचे? जेव्हा तुमचं गणित पक्का असेल, तुमचं गणित एकदम चांगलं असेल, दर्जेदार असेल, उत्तम असेल, गणितातल्या सर्व प्रक्रिया तुम्हाला माहीत असतील आणि खास करून तुम्हाला गणिताची आवड असेल, गणित फार आवडत असेल, बँकिंग व्यवहार आवडत असेल, व्यवहार करणे आवडत असेल, तसेच गणिताची एकदम आवड असेल, तेव्हा तुम्ही कॉमर्स घ्यायला काही हरकत नाही. परंतु तुमचं गणित पक्का पाहिजे, गणित व्यवस्थित पाहिजे, पक्का पाहिजे, थोडक्यात इंग्रजी चांगली पाहिजे, परंतु जास्तीत जास्त गणित चांगलं पाहिजे. कारण गणिताशिवाय कॉमर्स नाहीच. कॉमर्समध्ये अकाउंटंट असतं, तसेच हिशोब असतो. अकाउंटंट म्हणजे हिशोब असतो. अनेक प्रक्रिया असतात आणि त्या सर्व गणिती असतात. म्हणून गणित पक्का असलं पाहिजे, गणित दर्जेदार असलं पाहिजे, गणित उत्तम असलं पाहिजे. म्हणून ज्याचं गणित पक्का आहे, ज्याचा गणित विषय चांगला आहे, ज्याला गणितात आवड आहे, त्यानेच कॉमर्स घ्यायला पाहिजे, त्यानेच कॉमर्स विषय निवडायला पाहिजे, कॉमर्स फॅकल्टी निवडायला पाहिजे, त्यानेच कॉमर्स घ्यायला पाहिजे. आता मग सायन्स केव्हा घ्यावं? आता सायन्स घेण्यासाठी गणितही पक्का पाहिजे आणि इंग्रजीही पक्का पाहिजे, सायन्सही पक्का पाहिजे. म्हणजे विज्ञान, सायन्स हे पक्का असलं पाहिजे. इंग्रजी दणदणीत खणखणीत आली पाहिजे, इंग्रजी समजली पाहिजे, इंग्रजी लिहिता आली पाहिजे, चांगल्या रीतीने इंग्रजी आली पाहिजे, सुंदर रीतीने चांगल्या रीतीने इंग्रजी आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे. सायन्स चांगल्या रीतीने आलं पाहिजे, जमलं पाहिजे, समजलं पाहिजे, कळालं पाहिजे, उमजलं पाहिजे. तसेच गणितही पक्का पाहिजे, कारण सायन्समध्ये गणितही असतं. म्हणून गणितही येणे आवश्यक आहे, इंग्रजी चांगल्या रीतीने येणे आवश्यक आहे आणि सायन्सही चांगल्या रीतीने येणे आवश्यक आहे. तरच तुम्ही सायन्स घेऊ शकता, अन्यथा नाही. म्हणून सायन्स घ्यायचा असेल, परंतु सायन्स केव्हा घ्यावे? जेव्हा तुमचं गणित पक्का असेल, चांगलं दर्जेदार असेल, उत्तम असेल, इंग्रजी पक्की असेल, चांगली असेल, दर्जेदार असेल, खणखणीत असेल, सायन्स पक्का असेल आणि सायन्सची आवड असेल, आवडत असेल, मनापासून आवडत असेल, उत्सुकता असेल, उल्हास असेल, तर तुम्ही सायन्स घ्यायला काही हरकत नाही. परंतु बळजबरीने, जबरदस्तीने सायन्स विषय घेऊ नका. कोणाचं ऐकून या दुसऱ्यानं सांगितल्यामुळे, या आईवडिलाच्या समाधानासाठी, या कोणाच्या जबरदस्तीने, या मामाच्या जबरदस्तीने, या इतर कोणाच्या जबरदस्तीने, मामा आजीच्या जबरदस्तीने, कोणाच्याही जबरदस्तीने, या कोणाचं ऐकून तुम्ही कोणती फॅकल्टी निवडू नका, कॉमर्स या सायन्स निवडू नका. तर तुम्हाला आवड असेल, तुमचं गणित चांगलं असेल, तुमची इंग्रजी चांगली असेल, तुमचं सायन्स चांगलं असेल, तरच तुम्ही सायन्स घ्या. कारण सायन्स फार अवघड आहे. सायन्समध्ये गणितं असतात, सायन्सची पूर्ण इंग्रजी असते. तुम्हाला समजलं पाहिजे, कळालं पाहिजे, नंतर पश्चाताप होऊ नये. यासाठी आधीच काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कोण काय घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं या आर्ट घ्यायचं, या आधीच ठरवलं पाहिजे. म्हणून सायन्स केव्हा घ्या? जेव्हा तुमचं इंग्रजी पक्का असेल, गणित पक्का असेल, सायन्स पक्का असेल, तेव्हा तुम्ही सायन्स घेऊ शकता. तर आर्ट केव्हा घ्यावे? जेव्हा तुम्हाला गणिताची भीती वाटते आणि इंग्रजीची भीती वाटते, तुमचं गणितही तेवढं चांगलं नाही आणि इंग्रजीही तेवढं चांगलं नाही,
सायन्स तर तुम्हाला जमतच नाही, सायन्स तर तुम्हाला जमतच नाही, तेव्हा मात्र तुम्ही आर्ट घ्यायला पाहिजे, तेव्हा मात्र तुम्ही आर्ट घ्यायला पाहिजे. कारण आर्ट घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण गणित जर जमत नसेल, जर गणित जर चांगल्या रीतीने येत नसेल, इंग्रजी जर चांगल्या रीतीने येत नसेल, सायन्स जर जमतच नसेल, तर तुम्ही आर्ट घ्या, सायन्स कॉमर्स घेऊ नका. कोणाचं ऐकून, इतराचं ऐकून, या जबरदस्तीने, या बळजबरीने तुम्ही कॉमर्स या सायन्स घेऊ नका. कारण तुमची फसगती होते आणि तुमच्याच आयुष्याचं नुकसान होते. म्हणून स्वतःच्या मनाने, स्वतःच्या आवडीने, स्वतःच्या कुवतेनुसार, स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या लायकीनुसार, स्वतःच्या योग्यतेनुसार, स्वतःच्या दर्जानुसार तुम्ही फॅकल्टी निवडा. म्हणून जेव्हा तुमचं गणितही चांगलं नाही, इंग्रजी चांगली नाही आणि कॉमर्स आणि सायन्समध्ये तुम्हाला आवडही नाही, तेव्हा मात्र तुम्ही कॉमर्स सायन्स घेऊ नका, तर आर्ट घ्या. म्हणून आपल्या कुवतेनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या योग्यतेनुसार, आपल्या लायकीनुसार, आपल्या अभ्यासानुसार, आपल्या ज्ञानानुसार, आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार फॅकल्टी निवडायची असते. कोणाचं ऐकून, कोणाच्या बळजबरीने, कोणाच्या जबरदस्तीने, या मामाचं ऐकून, या तुमच्या आईच्या माहेरच्या लोकांचं ऐकून कोणती फॅकल्टी निवडायची नसते. तर तुमच्या मनाने, तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार, कुवतेनुसार, तुमच्या दर्जानुसार, तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या आवडीनुसार फॅकल्टी निवडायची असते. म्हणून ज्यात तुम्हाला आवड आहे, समजा तुम्हाला कॉमर्समध्ये आवड आहे आणि कॉमर्स विषय चांगला आहे, गणित चांगलं पक्का आहे, गणित तुम्हाला एकदम चांगलं जमतं, इंग्रजी चांगलं जमतं, तर तुम्ही, आणि कॉमर्सची तुम्हाला आवड आहे, तर तुम्ही कॉमर्स घ्या. आणि तुम्हाला जर सायन्स विषय आवडत असेल आणि इंग्रजी तुमची चांगली असेल, दणदणीत असेल, विज्ञान तुमचं चांगलं असेल, दणदणीत असेल, आणि गणितही तुमचं पक्का असेल आणि इंग्रजी चांगली असेल, तर मात्र सायन्स घ्यायला काही हरकत नाही. परंतु जेव्हा गणितही चांगलं, इंग्रजी चांगली नाही, तेव्हा मात्र आर्ट घ्या. अशा प्रकारे. आता मग कॉमर्स म्हणजे काय? तर कॉमर्स म्हणजे काय? आता या कॉमर्समध्ये हिशोब असतो, अकाउंटंट असतो, म्हणजे टोटल हिशोब असतो, पूर्ण हिशोब करायचा असतो. कॉमर्स म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री आणि त्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण. आता यामध्ये उत्पादक ते ग्राहक अशी प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेतील व्यापार, विपणन म्हणजे मार्केटिंग, वाहतूक, बँकिंग आणि विमा यासारख्या सेवांचा समावेश होतो. आता कॉमर्सचे अनेक प्रकार आहेत. जसं ट्रेड. तर ट्रेड म्हणजे काय? वस्तू आणि सेवांची थेट खरेदी विक्री. ट्रेड म्हणजे काय? वस्तू आणि सेवांची थेट खरेदी विक्री, थेट खरेदी विक्री. आणि आता या ट्रेडला सहाय्यभूत गोष्टी, सहकार्य करणाऱ्या गोष्टी, सहाय्यभूत गोष्टी, व्यापार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या सेवा जशा बँकिंग, विमा जाहिरात आणि वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध. त्याच्यानंतर ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजे काय? इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे म्हणजे ई कॉमर्स होय. यामध्ये B2B व B2C असते, यांचा समावेश होतो. म्हणजे B2B म्हणजे व्यवसायाकडून व्यवसायाला, तसेच B2C म्हणजे व्यवसायाकडून ग्राहकाला, अशा व्यवहाराचा यात समावेश असतो. आता हा अभ्यास विषय आहे. या कॉमर्समध्ये 11वी 12वी नंतर या वाणिज्य शाखेत अर्थशास्त्र, अकाउंटन्सी म्हणजे हिशोब आणि व्यवसाय हे विषय असतात. म्हणजे कोणकोणते? या वाणिज्य शाखेत अर्थशास्त्र, अकाउंटन्सी आणि व्यवसाय हे विषय असतात. त्यानुसार या करिअर संधी उपलब्ध होतात. आता जसं चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA, कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS, आणि बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom किंवा BBA, आणि बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात नोकरी, अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. अशा प्रकारे आपण कॉमर्स म्हणजे काय ते पाहिलं.
तुम्हाला कॉमर्स घ्यायचं असेल, तुमचं गणित पक्का असेल, चांगलं असेल, धंदेत असेल तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता. आता मग सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे निसर्गाचा, विश्वाचा आणि आपल्या अवतीभोवतीच्या जगाचा पद्धतशीरपणे निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे अभ्यास करण्याची एक पद्धत होय. सायन्स म्हणजे काय? तर सायन्स म्हणजे निसर्गाचा, विश्वाचा आणि आपल्या अवतीभोवतीच्या जगाचा पद्धतशीरपणे निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे अभ्यास करण्याची एक पद्धत होय. आता हे केवळ माहिती गोळा करणे नसून तथ्यावर आधारित, सत्यावर आधारित विश्वाचं रहस्य उलगडण्याचा एक अखंड प्रक्रिया आहे. ही काय? एक अखंड प्रक्रिया आहे. ही एक अखंड प्रक्रिया आहे. आता सायन्सचे प्रमुख काही टप्पे: निरीक्षण म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनाकडे बारकाईने पाहणे, तसेच एखादी गोष्ट कशी घडते, का घडते हे जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे निरीक्षण होय. आता प्रयोग म्हणजे तर्कशुद्ध पुराव्याद्वारे त्या घटनेमागील कारण शोधणे. तर्कशुद्ध पुराव्याद्वारे त्या घटनेमागील काय शोधणे? कारण शोधणे. निष्कर्ष. आता निष्कर्ष काय निघाला? आपण एखादा प्रयोग केला असेल तर त्याच्यातून निष्कर्ष काय निघाला ते शोधणे. प्रयोगातून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे नियमाची व सिद्धांतांची मांडणी. सायन्सच्या प्रमुख काही शाखा आहेत, जसं नैसर्गिक विज्ञान. यामध्ये सजीव आणि निर्जीव या दोघांचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक विज्ञानमध्ये सजीव आणि निर्जीव या दोघांचा अभ्यास केला जातो. आणि भौतिकशास्त्र यामध्ये ऊर्जा, पदार्थ आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर रसायनशास्त्र यामध्ये पदार्थाचे गुणधर्म, रचना आणि बदलांचा अभ्यास केला जातो. सामाजिक विज्ञान यामध्ये मानवी वर्तन आणि समाजाचा अभ्यास केला जातो. तसेच जीवशास्त्र यामध्ये सजीव, प्राणी आणि वनस्पतीचा अभ्यास केला जातो. आणि औपचारिक विज्ञान यामध्ये गणित, तर्कशास्त्र यांचा समावेश होतो. अशा प्रकारे सायन्स आपण म्हणजे काय ते जाणून घेतलं. म्हणून सायन्समध्ये प्राण्याचा, पक्ष्यांचा तसेच मानवाचाही अभ्यास केला जातो. म्हणून असं सायन्स आहे. आता कला म्हणजे काय? आर्ट्स म्हणजे काय? तर या कलेमध्ये मानववंशशास्त्र, या कलेमध्ये मानववंशशास्त्र, इतिहास, भाषा तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र यासारख्या मानवी संस्कृती, समाजाचा अभ्यास केला जातो. त्यालाच आर्ट्स असे म्हणतात. अशा प्रकारे आपण आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याबद्दल माहिती घेतली. म्हणून विद्यार्थ्यांनो, कोणाच्या बळजबरीने, कोणाचं ऐकून फॅकल्टी निवडू नका. कॉमर्स या सायन्स या आर्ट केव्हा घ्यायचे? जेव्हा तुमच्या कुवतीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार तुम्ही ही फॅकल्टी निवडा. तुमचं खरोखरच जर गणित चांगलं असेल, गणित व्यवस्थित असेल, पद्धतशीर असेल आणि तुम्हाला गणितामध्ये आवड असेल, कॉमर्सची आवड असेल, मनातून आवड असेल, स्वतःच्या इच्छेने तुम्हाला त्यात रस असेल, कस असेल, तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता आणि त्या चांगल्या रीतीने होऊ शकता. परंतु जबरदस्तीने, बळजबरीने घेऊ नका. तसेच सायन्समध्ये खरी तुम्हाला आवड आहे, सायन्सची आवड आहे, विज्ञानाची आवड आहे, काही शोध लावण्याची आवड आहे, प्रयोग करण्याची आवड आहे, निरीक्षण करण्याची आवड आहे. तसेच तुमचं गणित चांगलं आहे, एकदम चांगलं आहे, झकास आहे. तसे तुमचं इंग्रजी चांगलं आहे, झकास आहे. तुमचं विज्ञान हे चांगलं आहे, झकास आहे. तुमचे आवडीचे विषय आहेत गणित, इंग्रजी, विज्ञान, तर तुम्ही सायन्स घेऊ शकता. परंतु कोणाच्या बळजबरीने, कोणाचं ऐकून फॅकल्टी निवडू नका. आणि जर तुमचं गणितही चांगलं नसेल, इंग्रजी चांगलं नसेल, तर मात्र तुम्ही आर्ट घेऊ शकता. अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार, कुवतेनुसार, क्षमतेनुसार ही फॅकल्टी निवडा. आर्ट, कॉमर्स या सायन्स. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.